चला आज बनवूया कढी बुंदी। यासाठी आपण ताक घुसळलेला आहे, शेंगदाणे, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या 4, लसूण आणि कोथिंबीर सगळं मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण थोडं बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्याच्यात हळद मीठ टाकून आपण याचं पेस्ट करून घ्यायची आहे। अशी बुंदी पाडायची आपल्याला। आणि हे आपलं बेटर तयार झालेलं आहे। एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात आता आपण एक पळी तेल घातलेलं आहे, मोहरी, जिरी, कढीपत्ता आणि हे जे वाटण आपण केलेलं आहे कढीचं ते घेतलेलं आहे, 1 चमचा हळद। आता हे चांगलं मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि याच्यातच आपण हे जे घुसळलेलं ताक आहे ते आपण यात पातेल्यात ओतून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपली ही मस्तपैकी कढी बनवून तयार आहे। आता जे आपण हे मिश्रण बनवलेलं आहे बेसनचं, त्याला एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण कढईत बुंदी पाडून घेतलेली आहे। अशी ही बुंदी छान तयार आहे आणि याच्याबरोबर आपण कढीसोबत सर्व केलेली आहे। छान लागते मस्त। थँक्यू।